कसं असा खंडाला लागते मित्रांनो, बिशी कांदा पाहू शकते. तुम्हाला लागते मजा घेवाच्या विकावाच्या वेळेस तुम्ही म्हणता 10 रुपये दे, 20 रुपये दे, 30 रुपये दे. किती मेहनत, हा पुरा माझा घाम निघून गेला. तेव्हा कुठे बिशी कांदा निघते. हा टोंगरा बरं गड्डा आहे, पाहू शकते मित्रांनो. हा निघला कांदा. म्हणून मित्रांनो सपोर्ट करा. जो आता रेट आहे जास्तीत जास्त रेट द्या मजुरांना, कारण की यांच्या पाण्याचा प्रश्न आहे. नमस्कार मित्रांनो, मी आज नवीन व्हिडिओ मध्ये तुम्हाला नयगाव बांधचे संपूर्ण तलाव जो आहे तो या नाळीवर बसला आणि दाखवतो. तुम्ही बघू शकता. तर माझ्या YouTube मध्ये तुमचे स्वागत आहे. तुम्ही आता कॅमेरामध्ये पाहता, हा आहे नयगाव बांधचा तलाव धरण. नयगाव राष्ट्रीय उद्यान जो धरण आहे त्या मधला भाग मालडोंगरी म्हणतात. ते हीच मालडोंगरी आहे, ते दिसत आहे तुम्हाला सामने. पण आपण तिथे जाऊ शकत नाही, कारण की पाणी बहुत जास्त असल्यामुळे. हा काय आहे, बेंडवा म्हणजे मच्छीचा बेंडवा होय का? पाहू शकतो का आपण मित्रांनो? पाहू शकतो आपण. इथं मच्छी राहतात ढेवर. इथं बेंडवा म्हणून आहे. हा नयगाव बांध राष्ट्रीय उद्यान धरण मधलं पाणी अतिशय गारगार पाणी आहे मित्रांनो. पहा मित्रांनो, किती सुंदर वातावरण आहे. पाणी नाही आहे म्हणून आम्ही आज घुमायला आलो. वरचं पाणी येऊन नारायला मग कसा करा. तर मग ह्या पाण्यात आम्ही फिरायला आलो, मौज मस्ती करायला. सफारी मध्ये फिरायला आलो आहोत. तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवतो. नाही मधून खाली उतरत आहोत. ठीक आहे. माझे अरविंद भाऊ आहेत, जात आहेत. कसम से बोलता हूँ, जिंदगी में ऐसी काम नहीं किया भाई. मैं आप लोगों के लिए कर रहा भाई. आज आगे ही जागा पहा, अति सुंदर जागा आहे. आणि ह्या जाग्यामध्ये जे कमळाचे फुल आहेत त्यांचे पानं सुद्धा तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो तुम्ही माझ्या सामने बघा. हा पहा मित्रांनो, हा कमळाचा फुल आहे. हा कमळाचा फुल एक नंबर छान सुंदर आहे. आणि याच्या अंदरचा भाग किती सुंदर आहे पहा. हा सुंदर आहे कमळाचा फुल. ते म्हणतात ना की किचड मध्ये कमळाचा फुल फुलतो म्हणून, तर हा किचड मध्येच कमळाचा फुल आहे. आणि माझे सुद्धा पाय किचड मधूनच आम्ही आलो आहोत. किचड मध्येच आम्ही उभे आहोत आता. तर मित्रांनो मी आता पोहोचलो आहोत जे बिशी कांदे खंदत आहेत. कांदे जे खंदत आहेत, जांभळी, रामपुरी, पवनी, धाबे जे जवळचे गाव आहेत, या ठिकाणाहून काही मजदूर आहेत. कारण का आता काही मजुरी राहिली नाही आणि पाणी पण येत नाही. त्याच्यामुळे महागाई वाढली आणि हा पोटपाण्याचा प्रश्न आहे. तर मी आता तुम्हाला नेत आहोत सुद्धा त्यांच्या जवळ जे येथे कांदे खंदत आहेत. हे आहेत संगीताबाई जांभळीचीच ना खास. तुम्ही सकाळी चालले का मग कांदे खंदायला? सकाळी किती वाजता येता तुम्ही? 7:30 वाजता निघतो. इथे 7 वाजता पोहोचतो. तर तास लागते यायला. अच्छा, डबे वगैरे आणते, जेवणाचा डब्बा वगैरे? तर बघा मित्रांनो, सकाळी 7 वाजे येतात बिशी कांदे खंदायला येतात. तर तुम्ही पाहू शकता. तर आता आपण नारायण जे भाऊ आहेत त्यांच्या जवळ आम्ही आलो आहोत. तर आता हे खंदतच आहे. यांना जे मिट्टी खणलेला माती पुरा एक ट्रॅक्टर असं दिसत आहे. हा बिशी कांदा तुम्ही पाहिला. हा काही एवढा लंबा कांदा आजपर्यंत पण नाही पाहिला. पण आता तुम्हाला प्रत्यक्ष दाखवत आहोत. यांचे मजूर जे आहेत आमचे गावचे जांभळीचे, ते आता तुम्हाला प्रत्यक्ष खणून दाखवू. नारायण भाऊ नमस्कार. नमस्कार. आपण सकाळी किती वाजे येत आहे? मी लेट झालो आज. मी हा म्हणजे अर्धा तास झाले मी आलेले. अच्छा. कमीत कमी आता कितीपर्यंत खणून झाले कांदे? म्हणजे हो 1 किलो झाले आता. हो का? अच्छा. तर पहा मित्रांनो, हे रोजंदारी आहे. आता काही काम राहिले नाही. सगळे मशीनचं काम असल्यामुळे यांना काम मिळत नाही आहे. ते असे काम करायला लागते. घरी राहण्यापेक्षा किंवा हाटल्यामध्ये बसून राहण्यापेक्षा हा रोजगार चांगला आहे. पहिले किती रुपये किलो होते?
पहिला म्हणजे ते ह्या वर्षी काय हो ह्या वर्षी म्हणजे 100 रुपये किलो पर्यंत होतं, 100 120. अच्छा आता आता मार्केट डाऊन झाल्यामुळे आता 50-60 रुपये आता चालू आहे सध्या. आणि आपल्या इकडे काही व्यवसाय नाही आता, नाही रोजगार हमी नाही, काही नाही. हा मग हे उपाय करावं लागते आपल्या इकडं. तलावमध्ये यायचे बिशी कांदे खांदायचे 10 पण आहेत 5 किलो. मग नारायण भाऊ तुम्ही सकाळीच येता? तेवढी काही भीती वगैरे काही वाटत नाही आपल्याला. त्याच्यामुळे ते डुकरा वगैरे भेटतात आपल्याला, पण तेवढे काही आहे नाही. पण राजूड माणसावर ते येतात, तर आपण थोडासा जपून सरून येत ना आपण तिथनं. जर आपल्याला कांदे खंदायला यायचे आहे तर 4-5 माणसं धरूनच यायचं. हा नाही आम्ही येतो ना, 4-5 जण येतो, आम्ही 2-3 तरी जण येतो आपण इकडं. हा कारण का पुरा तिकडे तिकडं ते सदाबहारचे झाडे आहेत, झुडपे आहेत, त्यांच्यामध्ये केव्हाही डुक्कर शिरून नाही, आवश्यक आहे ना राहू ते. शकते. कारण का तुम्ही कांदे खंदत राहाल आणि मागून हमला जर झाला तर मग काही खरी नाही, नाही का? मग नाही का? तर मित्रांनो पाहू शकता, एवढ्या कडकडीच्या उन्हामध्ये मजूर लोक आपल्या पोटा पाण्यासाठी येतात आणि 2 पैसे झाले पाहिजे, तेल मिठाचा खर्च निघाला पाहिजे म्हणून एवढ्या उन्हामध्ये राबतात. आणि तुम्ही लोक जसा कांदे हे मजूर कांदे विकण्यासाठी नेतात, तर तुम्ही 10 रुपये 20 रुपये किलो असे त्यांना बोलता. तुम्ही आता प्रत्यक्ष आता पाहता माझ्या सामने कांदे खंदताना तुम्हाला दाखवत आहोत आणि तेच बोलत आहेत आणि तेच सांगत आहेत. तर तुम्हाला असं वाटत असेल तर मित्रांनो, यांचं जे कांदे खंदायला येतात त्यांची रोजी चांगली यांना मिळाली पाहिजे, चांगल्या भावात कांदा गेला पाहिजे, त्यांना सुद्धा सपोर्ट करा. ठीक आहे. तर मित्रांनो, हे आपले भाऊ आहेत प्रशांत ठाकरे जांभळेवाले, यांनीच आम्हाला नाईने आणलाय. हे सुद्धा तोच काम करतात. तर प्रत्यक्ष 2 शब्द हे सुद्धा आपल्याला सांगत आहेत. तर प्रशांत भाऊ, म्हणजे कसं काय आहे तुमचा अनुभव, कसा आहे तो आम्हाला सांगा थोडा. रोज ह्याच कामाला येतो. तिकडे बोल. चिमार करतून तड्या म्हणजे कांदा खंतून गोकर काढतून हा नेऊन देणे ना आणून देणे नावना. हा. मग तुम्ही हे जे पिशी कांदा खंदता, मग तुम्हाला परवडते का? परवड का नको परवड, खंदावं तर लागेल, म्हणजे रोजी रोटी तेल पाण्यासाठी खंदावं लागते. होते. ठीक. जिजाबाई शेंडे. जिजाबाई शेंडे आहेत जांभळीचे. शेंडे सुद्धा शेंडे नाही तर नव्हता. तर यांनी सुद्धा हे कांदे खणले आहेत, पाहू शकता तुम्ही. यांचा काम म्हणजे आता जो पाणी येत नाही आहे, हा पूर्ण कडकडीचा ऊन आहे, त्या उन्हामध्ये ते सकाळीच येतात आणि बेशी कांदे खणते. याच्यावर डिपेंड आहे मित्रांनो, कारण का आता काही रोजी रोटी काही राहिली नाही आणि सरकारचा काही लक्ष बरोबर गोरगरीबावर काही नाही आहे. तर ह्या तळ्यामध्ये येऊन कसा तरी आपला उदरनिर्वाह करतात आणि मोलमजुरी करून पोट भरतात. तर मित्रांनो, हे बेशी कांदे असे जे खणले आहेत आता आपण खणतो, तो खाता पण येते असा बिना भाजी बनवलेला. तुम्हाला मी दाखवतो. हे आजीबाईनं कांदे खणले आहेत, ते तुम्हाला दिसत आहे. त्याला कोवळा कांदा म्हणतात. तर मी खाऊन दाखवतो तुम्हाला. लई गोड आहे, चांगला वाटतंय कांदा, गोड आहे ना. स्वादिष्ट आहे कांदा मित्रांनो. तुम्ही जास्तीत जास्त यांच्याकडून बिशी कांदा घेत जा, भाजी बनवून खात जा. आणि ह्या नेगाव बांधच्या तलावमध्ये, ह्या तलावामध्ये रानडुकरे मासोळ्या मोठे मोठे आहेत. विदेशातून पक्षी येतात, अमेरिका, जपान. जे पर्यटक पक्षी आहेत ते तुम्हाला दिसत आहेत. माझ्या ते लांब आहेत, ते दिसणार नाही तुम्हाला कॅमेरामध्ये, पण ते काळे काळे जे ढोक आहेत, ढोक म्हणतात, ते विदेशातून आलेले पक्षी आहेत, ते तुम्हाला दिसत आहेत. मित्रांनो, तुम्ही जर भेट द्यायचा असेल एकदा तरी या निसर्गरम्य जागेला, नेगाव बांध राष्ट्रीय उद्यानला भेट द्या आणि आपला जो आनंद आहे द्विगुणित करा. इथं आल्यानंतर खूपच छान वातावरण वाटतो.
आता आम्ही थोड्या वेळात जाणार आहोत. हे तुम्हाला नाही दिसत आहे, हे आहे ना आम्ही जो गाव आहे जांभळी टावर उभा आहे, तो टावर आहे, त्या ठिकाणी आम्ही निघणार आहोत. मित्रांनो, हा नवेगाव बांध आहे, नॅशनल पार्क मधला एकमेव असा ठिकाण आहे. ह्या जलाशयामध्ये खूप मासेमारी होतो आणि जे ढिवर समाजाचे लोक आहेत ह्या तलावावर अवलंबून आहेत. आज बांधामध्ये आम्ही सहज फिरायला आलो होतो. तर दृश्य खूप सुंदर आहे, बघण्यासारखं आहे. या साईडला बघू शकता आपण हिरवगार असं कमळांचे झाडं आहेत आणि त्यांचं फुल पण या ठिकाणी अतिशय सुंदर प्रमाणे दिसतात. आणि आपण त्या ठिकाणी गेल्यानंतर असा अनुभव आम्हाला मिळाला की काही जे मजूर वर्ग आहे, जे एकदमच परिस्थिती ज्यांची खालावलेली आहे, ते लोक इथं येऊन सकाळी मॉर्निंगला येतात आणि या ठिकाणी आल्यानंतर जो कमळ आहे, कमळाचं झाड, त्याला वरतं फूल येतो आणि फळ पण येतो, पण जो आतमधली जी जडी आहे, म्हणजे आपण त्याला मराठीमध्ये पवन कांदा किंवा बिशी कांदा म्हणतो, आणि तेच खोदण्याकरिता आणि हिंदीमध्ये त्यांना ढेस बनतात मित्रांनो. तर सकाळी मजदूर लोक या ठिकाणी येऊन खूप मात्रामध्ये जो बिशी कांदा आहे तो पण काढतात आणि आपला जो रोजीरोटीचा जो प्रश्न आहे पोटापाण्याचा, त्याच्यावर आपला गुजारा करतात ते लोक. खूप पक्षी आहेत या ठिकाणी आणि पक्षी हिवाळ्यामध्ये म्हणजे विदेशी पक्षी पण या ठिकाणी येतात. खूप पर्यटक नवेगाव बांध नॅशनल पार्क मध्ये येतात. तर आपण या ठिकाणी जर आले तर त्या बाजूने तुम्ही नवेगाव बांध नॅशनल पार्क आहे त्या साईडने तुम्ही बोटिंग करू शकता, जे इलेक्ट्रॉनिक बोटिंग आहे ते बोटिंग करू शकता. आणि जर फिरायचं असेल तर या साईडनं येऊन जे बघू शकता या बाजूला नाव आहेत, ते नाव हे लोकल नाव आहेत आणि हे लोकल नाव घेऊन पण आपण इथं येऊन सहजपणे या ठिकाणी इथलं दृश्य बघू शकता. तर आमचे योगेश्वर भाऊ आहेत, त्यांच्या चॅनलला मित्रांनो नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा मित्रांनो, त्यांना थोडा सपोर्ट करा. बस, खूप सुंदर दृश्य आहे इथला. नमस्कार. जर व्हिडिओ मध्ये नवीन असाल तुम्ही सबस्क्राईब करा, चॅनलला शेअर करा आणि असेच व्हिडिओ बघत राहा. धन्यवाद.